साहसी मोहिमेसाठी सुप्रसिद्ध असलेला जीवधन किल्ल्याचा वानरलिंगी सुळका सर्वच ट्रेकर्सना नेहमी खुणावत असतो। जीवधन हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। घाटघरच्या परिसरात असलेला हा पूर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गांच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता। कल्याण नगर मार्गात नाणेघाट चढून गेल्यावर पठार लागते। या पठारावरून जंगलातून तांगडतोड करीत एक वाट खिंडीपाशी येते। जीव मुठीत धरून उभ्या कातळ भिंती पार करावे लागतात। सन 1818 नंतर सुरुंग लावून इंग्रजांनी हा मार्ग चिनून काढला व पश्चिम दरवाजाची वाट बुजवून टाकली। जय शिवराय। पहाटे 5 वाजता आम्ही सर्व निघालो। आज एकाच दिवशी नाणेघाट व जीवधन किल्ला करायचा होता, म्हणून नियोजन अत्यंत महत्त्वाचं होतं। पाठीचं वातावरण मस्त दिसत होतं। जशी जशी पाठ संपत होती तशी तशी सह्याद्रीची विशाल डोंगर रांग आपलं तेज पसरवित होती। आम्ही मुरबाड म्हसा माळशेज घाटामार्गे पुढे सरकत होतो। समोरच सिद्धगड, गोरखगड, मच्छिंद्रगड, भैरवगड आमचं लक्ष वेधून घेत होता। शुभ शिव सकाळ मित्रांनो, मी आहे रोहिदास टोंबरे। पुन्हा एकदा आपल्या गडकिल्ले अभ्यास मोहिमेमध्ये स्वागत करीत आहे। आणि आज आहे 9 फेब्रुवारी 2025 आणि आज आपली गडकिल्ले अभ्यास मोहीम जगप्रसिद्ध व्यापारी प्राचीन मार्ग आणि नाणेघाट आणि याच नाणेघाटाचं संरक्षण करणारा जीवधन किल्ला अशी ही आपली आजची भटकंती अभ्यास मोहीम असणार आहे। आणि आजच्या अभ्यास मोहिमेत माझ्यासोबत माझी संपूर्ण फॅमिली आणि त्यासोबत माझे सर्व दुर्गमित्र देवेन ठोंबरे, त्याच्यानंतर परी म्हणजेच भूमी, त्याच्यानंतर माझी वाईफ रसिका आणि माझे दुर्गमित्र प्रसाद जाधव आणि त्याच्यानंतर माझ्या मोठ्या भावाचा मुलगा रोशन ठोंबरे आणि आजचा योगायोग म्हणजे अजून एक रोशन ठोंबरे, जे नवीन चेहरा माझा विद्यार्थी 2016 या बॅचचा विद्यार्थी आणि त्याचीच दुर्गराणी आज आपण ब्रिझा ही गाडी घेऊन आलेलो आहोत। आणि आजच्या या मोहिमेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यांना तुम्ही नेहमी ओळखत असाल, आपल्या गडकिल्ले अभ्यास मोहीम नेहमी सक्रिय असणारे, पण तब्बल 2 वर्षानंतर या मोहिमेत ते आज आलेले आहेत। आणि काही कारणास्तव ते 2 वर्ष येऊ शकले नव्हते। एका अपघातातून ते सुखरूप वाचले होतं आणि आज पुन्हा एकदा ते सह्याद्रीची गडकिल्ले भटकंती अभ्यास मोहीम करायला सज्ज आहेत। जय शिवराय जितू मामा। जय शिवराय। आणि हा जो नजारा आहे हा आहे माळशेज घाटाचा विहंगम असा नजारा, सुंदर असा देखावा आपण पाहू शकता। समोर आपल्याला इथे कोकणगडासुद्धा हरिश्चंद्रगडाची डोंगररांग आपल्याला दिसते आणि हा विहंगम असा नजारा माळशेज घाटाचा। सो चला अधिक वेळ न घालवता आपण डायरेक्टली नाणेघाटात भेटू आता। माळशेज घाट ते जीवधन व नाणेघाट या मधल्या प्रवासात श्री व परीचा डिबेट कॉम्पिटिशन सुरू झाला। आपली मते इंग्रजीत व मराठीत दोघांनी मांडली। ते ऐकून आपली पुढील पिढी घडत आहे याचा सार्थ अभिमान वाटला।
football, volleyball. Playing is important for our life. Participate in Olympic or cricket having means cricket or bat ball. Take a participate in Olympic also. Every day we should run every day. And you fall, then don't cry. Take rest and play after. Don't watch the mobiles. Play outdoor game, indoor game. Play with your friend. Play with your parents. Parents say to take some time and play with us. Parents also play with child. शाळाने बोलला आपल्याला कॉम्पिटिशन आहे त्याच्यात आणि आपण नाही जाणार. आपल्याला वाटतं तर आपण चालूच नाही शकणार, पण त्याची प्रॅक्टिस चालायची आपल्याला, तरीच आपण चालवणार नाही त्याला तर काहीच नाही होऊ शकणार. तुम्हाला चालायचं आणि तुम्ही केली तरी पण तुम्ही पास नाही झाले तर प्रॅक्टिस चालून ठेवायचं. एका दिवशी तुम्ही पास होतील. थँक्यू पाहिजे, कारण का मुलं बोलतील का मी मोबाईलच बघते, मला नाही खेळायचंय, तर मुलं मोबाईलच बघत असतात. मग नंतर डोकं दुखतं, डोळे दुखतात. मग पालकांना पण म्हणजे सांगायला पाहिजे का. आणि फायनली आम्ही आता 4 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आहोत नाणेघाटाच्या या ठिकाणी. आणि हा जो रस्ता जातो आपल्या थेट नाणेघाटाकडे, पण आत्ता आपण नाणेघाटाकडे न जाता आता आपण चाललो आहे जीवधन किल्ल्याला भेट द्यायला. कारण जीवधन किल्ल्याचा जवळपास 1.5 ते 2 तासाचा ट्रेक आहे आपल्याला करावा लागणार आहे. आणि तो पूर्ण आपण शूट करून त्याच्यानंतर पुन्हा आपण इकडे नाणेघाटाकडे येणार आहोत आणि नाणेघाट शूट करणार आहोत. सो अधिक जास्त वेळ न घालवता चला मग जीवधन किल्ल्यावर. फायनली जीवधन या किल्ल्याच्या बेसच्या या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आणि या ठिकाणी हॉटेल अनुज या ठिकाणी आम्ही आमची दुर्गराणी इथे पार केलेली आहे. आणि हाच माझ्या मागे इथं पाहू शकता, हा आहे जीवधन किल्ला. आणि ज्या ठिकाणी आम्ही आता इथं थांबलो आहोत, जिथे गाडी आम्ही इथं ठेवली आहे, या ठिकाणी हॉटेल अनुज यांचं हॉटेल आहे. सागर केदारी यांचं हे हॉटेल, हे आहेत सागर केदारी. नमस्कार, माझं नाव आहे सागर. आमच्या इथे बेसला जीवधन वगैरे आहे, आम्ही बेसला राहतो आहे. आमच्या इथे जिपलाईन रॅपलिंग ॲक्टिव्हिटीज होते. परत आमच्याकडे कॅम्पिंग, स्टे, जेवण, चहा, नाश्त्याची सोय वगैरे होते. आणि इकडे समोरच नाणेघाट आहे, अतिशय सातवाहनकालीन मार्ग आहे बघण्यासाठी. इकडे वरती किल्ल्याच्या पायथ्याला रिव्हर्स वॉटरफॉल वगैरे आहे. तर तुम्ही इकडे येण्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 8855936488. तर हे होते सागर केदारी. सो अधिक वेळ न घालवता चला जीवधन किल्ल्यावर. जीवधन किल्ल्यावर यायचं झाल्यास कल्याण नगरमार्गात नाणेघाट चढून गेल्यावर पठार लागते. या पठारावरून उजवीकडे जंगलात एक वाट जाते. या वाटेने 2 ओढे लागतात. हे ओढे पार केल्यावर नंतर एक कातळ भिंत लागते. या भिंतीला चिकटून उजवीकडे जाणारी वाट वानरलिंगी सुळक्यापाशी घेऊन जाते, तर डावीकडे जाणारी वाट एका खिंडीपाशी पोचते. दुसरी वाट जुन्नर घाटगर मार्गे, गडावर जाणारी दुसरी वाट जुन्नर घाटगर मार्गे राज दरबाराची आहे. ही वाट घाटगरवरून सरळ गडावर जाते. ही वाट अत्यंत सोपी आहे. घाटगर गावातून जीवधनवर जाण्यास 2 तास लागतात. आणि गाडी पार करून 15 मिनटं झालेली आहेत.
आणि इथून आता हा जंगल पॅच आता सुरू झाला आहे जीवदान किल्ल्याचा. याला आपण बांबूची वने बोलू आपण. पूर्ण जर पाहिलं आपण तर हा जंगल पॅच आता इथे सुरुवातीला पूर्ण आपल्याला बांबूची वने दिसतात. इथं एकमेव असं हा किल्ला सह्याद्रीमधला की जिथे बांबूची वने आपल्याला इथे आढळतात. पूर्णपणे इथे चारी बाजूने बघितलं तर बांबू आपल्याकडे इकडे दिसतात. जीवदान किल्ल्याचा एक खास इतिहास आपल्याला इथं आपल्याला या मोहिमेच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत. खूप सारा इतिहास दडला आहे जीवदान किल्ल्याचा. तिथून हा सीडी रॉक पॅच आहे आणि तिथून ही सीडी अशी आपल्याला पूर्ण सर करत वरती आपल्याला जीवदान किल्ल्याच्या माथ्यावर आपल्याला घेऊन जाणार आहे. आणि फायनली जीवदान किल्ल्याचा राजमार्ग हा सुरू झालेला आहे. आणि आज संडे त्यामुळे प्रशस्त अशी इथे गर्दी आहे. आणि हा आहे जीवदानाचा राजमार्ग. तिकडे वांडरलिंगी सुलका सर करीत आहेत. समोर नाणेघाट. जस्ट आपण तिथून आलो, गाडी पार केली तिकडे आणि आता जीवदान किल्ल्यावर चाललो आहोत. जीवदानच्या या टप्प्यात आल्यानंतर जीव मुठीत धरून या उभ्या कातळ भिंती पार करावे लागतात. सन 1818 नंतर सुरुंग लावून इंग्रजांनी हा मार्ग चिरून काढला व पश्चिम दरवाजाची वाट बुजवून टाकली. या दरवाजाने वर जाण्यास अनेक वानरयुक्त्या योजाव्या लागतात. वाट जरा अवघडच असल्याने जपूनच जावे लागते.
जीवधन किल्ल्याचा इतिहास थोडक्यात शिवजन्माच्या वेळी निजामशाही अस्ताला जात होती. 17 जून 1663 रोजी निजामशाही बुडाली. शहाजी राजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मूर्तिजा निजाम याला जीवधन या गडावर कैदेत असताना त्याला सोडून संगमनेर जवळ असणाऱ्या पेमगिरी किल्ल्यावर घेऊन गेले. याला निजामशाह म्हणून घोषित केले आणि स्वतः वजीर बनले. जीवधन किल्ल्याचा आकार आयताकृती आहे. पश्चिम दरवाजाने गडावर पोहोचल्यावर समोरच गजलक्ष्मीचं शिल्प आहे. गावकरी याला कोटी असे संबोधतात. आत्ताच आपण किल्ले जीवधनाचा हा महादरवाजा आपण आता चढून इथं वर आलेलो आहोत. आणि ह्या महादरवाजाकडे पाहिल्यानंतर सेम टू सेम किल्ले रतनगडाचा महादरवाजाची आपल्याला आठवण येते. कारण रतनगड किल्ल्यावरती पण हा असाच दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. पूर्ण दगडामध्ये कोरलेला हा पूर्ण हा नक्षीकाम केलेला हा महादरवाजा आणि बाजूलाच देवड्या सैनिकासाठी आणि हा विहंगम असा देखावा आहे. बाजूला इकडं नाणेघाट आहे आणि अप्रतिम जर काम बघितलं आपण हे कोरीव काम अप्रतिम असं हे कोरीव काम. महादरवाजा सर केल्यानंतर आपण उजव्या बाजूने ही जी वाट आपल्याला घेऊन जाते ती वांडरलिंगी सुळक्यापाशी सुमारे 2000 फूट उंचीचा हा सुळका. आज रविवार आहे आणि त्या कारणी इथं प्रचंड गर्दी आहे. व्यासी व्हॅली क्रॉसिंग करतात बरेचसे ट्रेकर्स आणि पर्यटकसुद्धा इथे आलेले आहेत. आणि थोड्याच वेळा मी तुम्हाला व्हॅली कशी क्रॉसिंग केली जाते हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आपल्या ह्या व्लॉगच्या माध्यमातून. हा रोप वगैरे बांधण्यात आलेला आहे आणि पूर्ण याची जे आयोजक असतात ते पूर्ण याची खबरदारी घेतात. अशा प्रकारे रोप इथं बांधण्यात आलेला आहे. आज आमचं व्हॅली क्रॉसिंग करायचं नव्हतं. आज फक्त जीवधन किल्ला प्रेझेंट करायचा होता. व्हॅली क्रॉसिंग नेक्स्ट टाईम नियोजन करूनच. जाऊ
नमस्कार, मी प्रदीप महाराष्ट्र रेंजर टीमतर्फे तुमचं जीवधन वानरलिंगी व्हॅली क्रॉसिंगमध्ये स्वागत करतो. इथे जीवधन किल्ला आहे, समोर जो दिसतोय तो आहे वानरलिंगी. इथे आपली झिपलाईन म्हणजेच व्हॅली क्रॉसिंगची ॲक्टिव्हिटी असते. तर ही व्हॅली क्रॉसिंगची ॲक्टिव्हिटी जनरली प्रत्येक विकेंडला चालू असते. व्हॅली क्रॉसिंग आहे हिची लेंथ आहे लेस दॅन 200 फीट आहे आणि जी लेंथ आहे रॅपलिंगची इट इज अराउंड 280 to 300 फीट. ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी आहे. बऱ्याच ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी ज्या सर्टिफाईड आहेत त्या हे कंडक्ट करत असतात. त्यासाठी वन विभागाची परवानगी लागते. तर जे परवानगी घेतात, ज्या टीम सर्टिफाईड आहेत त्या तिथे कंडक्ट करतात आणि याचं लिमिट साधारण 60 ते 70 लोक हे जनरल लिमिट असतं. आपल्याला प्रदीप सरांनी त्यांच्या टीमतर्फे सर्वोत्तम माहिती दिली आणि व्हॅली क्रॉसिंग करताना अत्यंत महत्त्वपूर्ण खबरदारी त्यांची टीम घेते या दृश्यावरून समजले. काही टेन्शन नाही. चलो कमॉन स्टेप बाय स्टेप. थांबू नका, थांबण्यात काहीच पॉईंट नाही. हॅलो स्लाइड डाऊन. हॅलो जाऊ द्या. ओके कमॉन. नो रिटर्न बॉल इज मी. लेफ्ट हँड सोडा. बटरफ्लाई. अरे वो वैसा ही है, कुछ नहीं है, उसका कुछ नहीं होता. अरे वो ड्रिप वगैरह पैर लगा ले, पैर जाता है, पैर लगा. हाँ झुक जा पीछे, झुक और नीचे राइट वाला. वानरलिंगी सुलका पाहून आल्यानंतर आपण आता थेट गडाच्या सर्वोच्च माथ्यावर चाललो आहे. माथ्यावर जात असताना गडाचे बरेचसे आपल्याला काही अवशेष आपल्याला इथं पाहायला दिसतात. आणि जर आपण पाहिलं तर इथं एक आपल्याला वास्तू दिसते. ही आहे ती वास्तू. फायनली आपण आई जिवाईच्या मंदिरापाशी आलेलो आहोत. हे आई जिवाई त्याचं मंदिर. दक्षिण दिशेला असलेलं आई जिवाईच्या मंदिराची पडझड झाली होती. पण भारतातील सर्वात अग्रेसर असणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्ग संवर्धन संस्थेनं आई जिवाईच्या मंदिराची दुरुस्ती करून जीवधन किल्ल्याचा मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलेला पायरी मार्ग अनेक दुर्ग संवर्धन मोहिमा घेऊन हा पायरी मार्ग जगासमोर आणण्याचं महान शिवकार्य सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या दुर्ग संवर्धन संस्थेने केलं. अशा या महान दुर्ग संवर्धन संस्थेचा आम्ही सुद्धा सह्याद्रीचा दुर्ग सेवक आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आई जिवाई मातेचं दर्शन घेऊन आम्ही आता धान्य कोठाराकडे निघालो. धान्य कोठाराकडे येत असताना वाटेत अनेक पाण्याच्या टाक्या आणि काही अवशेष आपल्याला पाहायला दिसतात. गडावरून नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड, कुकडेश्वराचे मंदिर, धसटचे छोटेसे धरण, माळशेज घाटातील काळे लुकलुकीत रस्ते न्याहाळता येतात. हे आहेत सह्याद्रीतील सर्वात मोठे व अद्भुत धान्य कोठार. शेवटच्या इंग्रज मराठा युद्धात 1818 मध्ये या कोठारांना आग लागली होती. त्याची राख आजही या कोठारामध्ये आढळते. आणि फायनली आपण जीवधनाच्या किल्ल्याच्या या धान्य कोठारापाशी आलेलो आहोत. हेच ते धान्य कोठार शेवटच्या मराठा युद्धामध्ये 1818 रोजी जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये या धान्य कोठाराला आग लागली
आणि त्या आगीचे जे लोट एवढे प्रचंड होते की या धान्य कोठारामध्ये आतमध्ये आपण गेल्यानंतर खूप खोलवरती आपल्याला या धान्य कोठार अजून जी आग लागली होती त्या आगीमुळे ती राख आपल्याला तिथं अजून शाबूत दिसते. आणि जीवधन किल्ल्याचा इतिहास जर सांगायचा म्हटलं तर या किल्ल्याला एक खूप असा इतिहास असा लाभलेला आहे. आणि जर विशेष म्हणजे या किल्ल्याचा जो इतिहास आहे तो शहाजी राजेंनी निजाम शाह म्हणजे ज्यावेळी शिवजन्माच्या वेळी निजामशाहीचा हस्त झाला होता आणि त्यानंतर मूर्तिजा निजाम याला जीवधन किल्ल्यामध्ये कैद करण्यात आले होते आणि शहाजी राजांनी त्याला सोडून निजामशाह म्हणून घोषित केले आणि स्वतः वजीर बनले. आणि त्यानंतर या मूर्तिजा निजामला संगमनेर जवळील पेमगिरी किल्ल्यावर घेऊन गेले. तो असा हा ऐतिहासिक इतिहास या जीवधन किल्ल्याला लाभलेला आहे. आणि हा जीवधन किल्ला म्हणजेच नाणेघाटाची एक संरक्षक फळे म्हणून इथं जाहीर आपल्याला जर पाहिलं आपण आजूबाजूला तर एक उत्तम असा हा किल्ला जो प्रचंड जगप्रसिद्ध जो व्यापारी मार्ग आहे नाणेघाट त्याचं संरक्षण करण्यामध्ये जीवधन किल्ल्याचं एक खूप मोठं योगदान आहे. आणि हा प्रचंड मोठा हा धान्य कोठार आपल्याला पाहायला दिसतोय. सो आपण तुम्हाला दाखवू शकतो या माध्यमातून. लाईटमध्ये पाहिजे हेच ते धान्य कोठार 1818 रोजी जे युद्ध घडलं मराठी युद्धाचं शेवटचं हे युद्ध होतं आणि इंग्रजांनी खूप मोठ्या प्रमाणे सुरुंग लावून तिथे आग लावली आणि या आगीचा लोट एवढा प्रचंड होता की ज्या ठिकाणी मी आता उभा आहे त्या ठिकाणी अजूनसुद्धा इथे आपल्याला राग दिसते. सो हा जीवधन किल्ल्याचा प्रचंड मोठा हा धान्य कोठार आपल्याला दिसतोय. इथे लाईट थोडी कमी पडते बट प्रचंड मोठ्या या पूर्ण या डोंगर रांगेत कातळामध्ये कोरलेला हा प्रचंड मोठा धान्य कोठार. आय थिंक मला असं वाटतं की माझ्या गडकिल्ले अभ्यास मोहिमेमध्ये मी पाहिलेला हा सर्वात मोठा धान्य कोठार आपल्याला जीवधन किल्ल्यावरती आपल्याला दिसतोय. आणि खरंच जेवढं ह्या कलाकृतीचा सन्मान करावा तेवढं कमीच आहे. आणि हा वारसा आपल्याला जपायचे, गडकिल्ले स्वच्छ ठेवायचे, कारण येणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्याला दाखवायचे आणि स्वराज्य आपल्याला जपायचे, हे शिवकार्य आपल्याला जपायचे. सो अधिक ह्या किल्ल्याचे जे अवशेष आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अजून दाखवणार आहोत. चला तर अशा प्रकारे आपण जीवधन किल्ला इथं प्रेझेंट केलेला आहे. कारण आत्ता आपल्याला आजच्याच दिवशी आपल्याला नाणेघाटावर सुद्धा जायचं आहे आणि नाणेघाट आपल्याला शूट करून त्याचा इतिहास आपल्याला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला प्रेझेंट करायचं आहे. सो या जीवधन किल्ल्याच्या या मोहिमेत आपण आपली रजा घेतो आणि आता चाललो आम्ही नाणेघाटाला भेट द्यायला. सो जय शिवराय, जय शंभूराजे.